पूर्वीची गृहीतकं आपण बघितली की जी गृहीतकं जी आहेत ती गृहीतकं म्हणजे एखादा विधान सत्यच मांडलेलं असतं, स्वयंसिद्ध ते असतं, सत्यच असतं असं मांडलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला इतर गुणधर्म जे असतात ते तर्कशुद्ध मांडणीने सिद्ध करून दाखवायचे असतात. तर अशी काही आपण गृहीतकं मागितली असताना बघितली. त्याच पद्धतीने सशर्त विधान आणि त्याची व्याख्या सुद्धा बघितलं. तर आज आपल्याला सिद्धता नेमकी आहे त्याची उदाहरणे सुद्धा आपल्याला पाहायची आहे. आणि सिद्धता म्हणजे काय त्याची व्याख्या सुद्धा आपल्याला समजावून घ्यायची. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध मांडणी, एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तरच ते सत्य मानले जाते. किती वाक्य छान आहे. एखादा गुणधर्म जो आहे त्याची तर्कशुद्ध अशी सिद्धता देता येत असेल तरच आपल्याला ते सत्य मानता येतं. मग अशी जी काही तर्कशुद्ध मांडणी आहे त्या तर्कशुद्ध मांडणीला सिद्धता असं म्हणतात. म्हणजे सिद्धता जी आहे ती सिद्धता म्हणजे तर्कशुद्ध मांडणी आहे. तर्कशुद्ध मांडणी. एखादा गुणधर्म जो आहे तो गुणधर्म आपल्याला सिद्ध करून दाखवायचा आहे. त्यासाठी आपल्याला तर्कशुद्ध मांडणी करावी लागते आणि त्या तर्कशुद्ध मांडणीला सिद्धता असे म्हणतात. सिद्धता देण्यासाठी एखादं जर विधान आपण सशर्त विधान घेतलं तर त्या सशर्त विधानामधलं पूर्वांग जे आहे त्याला पक्ष असं म्हणतात. सिद्धतेच्या वेळेस आपल्याला पक्ष हा शब्द घ्यावा लागतो आणि उत्तरांग जे असतं त्या उत्तरांगाला साध्य असं म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला तर्कशुद्ध मांडणी करायची आहे आणि सिद्ध करून दाखवायचं आहे एखादं विधान, एखादं सशर्त विधान, तर त्यावेळेला त्या विधानामधलं पूर्वांग जे आहे त्याला पक्ष म्हणायचं आणि उत्तरांग जे आहे त्याला साध्य असं म्हणायचं. यामध्ये सिद्धता दोन प्रकारच्या आहेत. एक आहे प्रत्यक्ष सिद्धता आणि दुसरी आहे दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष सिद्धता. प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धता. प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धतेचं एक एक उदाहरणच आपण घेणार आहोत. म्हणजे आपल्याला नेमकं सिद्धता कशी असते, कशी द्यायची असते, कसं द्यायचं असतं ते आपण बघूया. म्हणून पहिल्यांदा आपण प्रत्यक्ष सिद्धतेचं एक उदाहरण बघूया. सिद्धता म्हणजे लक्षात आलं की सिद्धता म्हणजे तर्कशुद्ध मांडणी. तर्कशुद्ध मांडणी करताना आपल्याला जे काही सशर्त विधान असतं त्याच्यातला पूर्वांग पक्ष आणि उत्तरांग जो असतो तो साध्य म्हणून घ्यायचा असतो. आता मी एक विधान घेतो इथे, एक गुणधर्म घेऊया आपण आणि त्याचं सिद्ध करून दाखवूया. जो गुणधर्म सिद्ध करायचा आहे आपल्याला त्याला प्रमेय असं म्हणतात आणि म्हणून प्रमेय घेऊया. प्रमेय दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. पहा, अतिशय छान गुणधर्म इथं प्रमेय आपण घेतले सिद्ध करण्यासाठी. अतिशय सोपं आणि महत्वाचं आहे. दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. आता आपल्याला याच्यामध्ये जर तरचं विधान आलेलं नाही असं म्हणाल तुम्ही, पण आपण तयार करू शकतो. मनातल्या मनात तयार केलं तरी चालेल. जर दोन रेषा एकमेकींना छेदत असतील तर तयार होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात. हे विधान आहे. त्याचं जर
तर्कच्या रूपामध्ये आपण लिहू शकतो. म्हणजे एक प्रकारचं हे सशर्त विधान होईल आणि मग हे आपल्याला आता सिद्ध करायचं. आता पहिली जी सिद्धता आपली आहे म्हणून एक अतिशय काळजीपूर्वक थोडंसं लक्षात घ्या, काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की आपल्याला हे तर्कशुद्ध मांडणीने सिद्ध करून दाखवायचे. त्यासाठी आपल्याला एखादी आकृती काढावी लागते. आकृती फार महत्वाची आहे. प्रमेयाची सिद्धता देताना आकृती फार महत्वाची. उदाहरण घेऊन आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. मग त्यासाठी मी इथे एक आकृती काढतो. दोन रेषा एकमेकींना छेदतात. काढल्या दोन रेषा, मी इथे अशा दोन रेषा काढल्या. एक रेषा जी आहे त्या रेषेला ए बी नाव देतो, ए बी. आणि दुसरी जी रेषा आहे त्या दुसऱ्या रेषेला सी डी नाव देतो. ह्या दोन रेषा एकमेकींना छेदतायत. इथे जो छेदणारा बिंदू आहे त्याला ओ नाव देतो. आता बघा, मग आता पक्ष काय होईल जर दोन रेषा एकमेकींना छेदतात. पण आता कोणत्या रेषा छेदतायत ते आपल्याला पक्षामध्ये द्यावं लागतं. आता इथे पक्ष सिद्धता लिहिताना आपल्याला पक्ष आणि साध्य, पूर्वांग आणि उत्तरांग अशा शब्द न वापरता पक्ष आणि साध्य वापरायचे. मग आता इथे पूर्वांग म्हणजे पक्ष आपल्याला काय येईल, दोन रेषा एकमेकींना छेदतायत. परंतु इथे आकृतीमध्ये जे काही दिसतंय आपल्याला ते आपल्याला लिहावं लागेल, उदाहरण घेऊन लिहावं लागेल. म्हणून काय होईल, रेषा ए बी व रेषा सी डी परस्परांना कुठे छेदतात, ओ बिंदूत छेदतात. आता इथे काही असं वाक्य लिहित बसायचं नाही, दोन रेषा एकमेकींना छेदतात हे पक्ष. पण कोणत्या रेषा छेदतात, आकृती काढलेली आहे त्याच्यावरून ते आपण लिहायचं. कोणत्या बिंदूत छेदतात तेही लिहून टाकू. आता साध्य. आता परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. आता विरुद्ध कोणाची संकल्पना आपल्याला माहित पाहिजे. विरुद्ध कोण कोणते आहेत ते माहित पाहिजे. आणि म्हणून विरुद्ध कोण कोणते आहेत, इथे दोन जोड्या आहेत विरुद्ध कोणाच्या. एक कोणाची जोडी विरुद्ध कोणाची, कोण ए ओ सी इथे तयार होणारा आणि त्याचा इथे हा दुसरा जोडीदार. हे दोघे जण नाही, एकमेकांचे विरुद्ध कोण. विरुद्ध कोण जोडी असते हे लक्षात घ्या. ही एक जोडी विरुद्ध कोणाची आणि दुसरी एक जोडी इकडच्या बाजूची अशी ही इकडून घेतलेली आपण या बाजूची जोडी. असे दोन जोड्या विरुद्ध कोणाच्या आहेत आणि म्हणून समान मापाचे येते. म्हणून कोणते, कोण पहिल्यांदा लिहूया ए ओ सी. कोण ए ओ सी बरोबर विरुद्ध कोण असेल. शब्द लिहिल्यावर ते आपल्याला कळणार नाही, जे नाव लिहावे लागते. समान मापाचे म्हणजे बरोबर कोण, त्याचा विरुद्ध कोण कोणता, बी ओ डी कोण. हे दोन्ही कोण समान मापाचे म्हणजेच विरुद्ध कोण समान मापाचे. पण या आकृतीमध्ये अजून एक जोडी आपल्याला दिसून येते, ती पण घ्यावी लागेल. कोणती, कोण ए ओ डी इकडचा बरोबर कोण कोणता सी ओ बी. म्हणजे ए ओ डी आणि सी ओ बी. आणि पहिला कोणता ए ओ सी आणि इकडे खाली बी ओ डी. अशा पद्धतीचे आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचे आहे. आता साध्य झालं, पक्ष लिहिलं, साध्य लिहिलं. हे नेहमी लक्षात ठेवायचं, पक्ष साध्य लिहावं लागेल. त्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल. आता प्रत्यक्ष सिद्धता देताना आकृती काढते, काही वेळेला आकृती काढावी लागत नाही, परंतु साधारणपणे प्रत्यक्ष सिद्धता ज्या असतात त्यांना आकृती ही काढावीच लागते. आता हे काय दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे हे काय सिद्ध करायचं तेही माहिती आहे आपल्याला. आता सिद्धतेला सुरुवात झाली. सिद्धता, इथे सिद्धता. काही वेळेला रचना करावी लागते, पण आता ही सिद्धता देताना आपल्याला रचना करण्याची गरज नाही म्हणून तो काही भाग इथे येणार नाही. सिद्धता तर्कशुद्ध मांडणी करायची आहे. पायरी पायरीने आपल्याला खाली जायचंय आणि सिद्ध करून दाखवायचंय.
मला एक नियम माहिती आहे किंवा एक गुणधर्म माहिती आहे बघा. ही समजा एक रेषा असेल आणि इथे असा एक इथे मी किरण काढला, तर हा इथे होणारा कोण आणि हा इथे होणारा कोण, मी इथे असं नाव दिलेला समजा P, इथे नाव दिलं Q, इथे नाव दिलं R, इथे नाव दिलं S बिंदूला, आणि मी असं म्हटलं कोण PQR आणि कोण PQS. हे दोन कोण जे आहेत हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहे आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज ही 180 अंश असते. हीच आकृती आपण अशी सुद्धा काढू शकतो. ही एक रेषा आणि हा इकडचा कोण आणि हा कोण, हे दोन्ही कोण जे आहेत ते रेषीय जोडीतील होतात, त्यांची बेरीज सुद्धा 180 अंश होते. म्हणजे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे आपल्याला माहित आहे. मग आता इथे मी काय करतो बघा, कोण AOC अधिक कोण COB बरोबर AOC. बघा आता कोणता कोण घेतलाय मी, AOC इथला कोण घेतला मी, आणि दुसरा कोण कोणता घेतलाय COB, किंवा त्याला दुसरं एक नाव आहे BOC असं. मग हे दोन कोण इथे घेतले बघा मी, AOC आणि COB किंवा BOC. हे कोण, या दोघांच्या कोणांची बेरीज केली ती येते 180 अंश. आत्ताच बघितलं आपण रेषीय जोडीतील कोण आहे ते दोघे जर ही रेषा आणि हा किरण घेतला इकडचा कोण आणि हा कोण, कोण AOC आणि कोण COB झाले 180 अंश दोघांची बेरीज. याला कारण द्यावं लागेल, डॅश डॅश करायचा, कारण द्यायचं रेषीय जोडीतील कोण. हे आपला पहिला मुद्दा झाला, पहिली पायरी झाली रेषीय जोडीतील कोण. त्याच्यानंतर कोण दुसरा घेऊया आपण COB. कोण COB अधिक कोण BOD बरोबर. आता ही अशी रेषा घेतली आणि हे दोन कोण विचारात घेतले, कोण COB आणि कोण BOD. म्हणजे बघा इथे COB हा कोण आणि BOD हा कोण, हे दोन्ही कोण विचारात घेतले ते सुद्धा रेषीय जोडीतील होतात. म्हणून इथे बेरीज झाली 180 अंश. रेषीय जोडीतील कोण, त्याला आकडा दिला 2, त्याला आकडा दिला 2. आता 1 आणि 2 कडे बघितलं तर या दोघांची बेरीज 180, या दोघांची बेरीज 180. म्हणून कोण AOC अधिक कोण COB बरोबर कोण COB अधिक कोण BOD. त्याला कारण काय देणार आपण, 1 मध्ये आणि 2 मध्ये जे दिसून आलेले आहे त्याच्यावरून आम्ही ही स्टेप लिहिली आहे, आणि म्हणून इथे लिहिणार 1 व 2 वरून. 1 व 2 वरून आम्ही ही पायरी लिहू शकलो. ही पायरी कशी लिहू शकलो, रेषीय जोडीतील कोण जे असतात त्यांची बेरीज 180. ही सुद्धा इथे सुद्धा ते कारणावरून आम्ही लिहिलं आणि या दोघांवरून ही स्टेप लिहिली. आता ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू यामध्ये एक कोण सामायिक आहे, त्याचा लोप करून टाकू. म्हणजे COB लोप केला तर कोण AOC बरोबर कोण BOD. इथे म्हणजे काय झालं, इथे कोण COB चा लोप करून आपल्याला मिळालं COB चा लोप करून. आता हे AOC आणि BOD
कोण एओसी आणि कोण बीओडी समान मापाचे आहेत ते सिद्ध करायचं होतं. झालं की इथं एक सिद्ध, 4 स्टेप मध्ये सिद्ध झालं. आता हे जसं आपण सिद्ध केलं, कोण एओसी आणि बीओडी, कोण एओसी आणि कोण बीओडी, हा खालचा कोण आणि वरचा कोण सिद्ध झाला, तशाच पद्धतीने आपण एओडी आणि सीओबी पण सिद्ध करू शकतो अशा स्टेप मांडून. परंतु सेम होणार आहे, सारखंच होणार आहे, त्याच पायऱ्या येणार आहेत परत परत. फक्त इथे कोण बदल होणार आहे, पण त्याच्यातले काही जे गुणधर्म आहे किंवा जी मांडणी आहे ती सारखीच आहे. आणि त्याच्यामुळे अशाच प्रकारे असा शब्द आपण इथे लिहू शकतो. अशाच प्रकारे कोण एओडी बरोबर कोण सीओबी सिद्ध करू शकतो किंवा सिद्ध करता येईल. अशा पद्धतीने आपण हा गुणधर्म सिद्ध करून दाखवला. काय की दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात. दाखवलं आपण सिद्ध करून. इथे आता समान मापाचे विरुद्ध कोण जे आहेत ते समान मापाचे